शिवसेना नेत्या सुषमा अंधारे पालकमंत्री जयकुमार गोरेवर तुटून पडल्या। सुषमा अंधारेंनी जयकुमार गोरेंना धुतलं। असा कसा सोलापूरचा पालकमंत्री? अनेक गंभीर गुन्हे दाखल। सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात 2 सूट कुणासाठी बुक असतात? हा पहिला एपिसोड आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुसरा एपिसोड काढायला भाग पाडू नका। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर टीका केली होती। खासदार संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर जाऊन जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे 2 दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आल्या असता रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत जयकुमार गोरे यांच्याबाबत अनेक खुलासे केले। जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत विधान केली। कारण नसताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, असा खुलासा सुषमा अंधारे यांनी केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळ करतील या उद्देशानं वाह्यात बोलण्याची स्पर्धा सुरू आहे। खासदार संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं। जैसा देश वैसा भेस। पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जी भाषा कळते त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले होते। याबाबत केस सुरू आहे। उलट त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला। कोर्टाची निरीक्षणं दाखवली नाहीत। महिलेनं कुठलेही पैसे मागत असताना दिसत नाहीये। 1 कोटी रुपये कुणाचे आहेत, कुठून आलेत याचं उत्तर कोर्टानं गोरे यांनी द्यावं। एका दलित व्यक्तीची जमीन हडपली, त्यानं अॅट्रॉसिटी दाखल केली आहे। 6 मार्च 2025 रोजी जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला होता। 8 मे 2026 रोजी नॉन बेलेबल अटक वॉरंट निघाला होता। जयकुमार गोरेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता। कोर्टाचे अनेक पुरावे सुषमा अंधारे यांनी जयकुमार गोरे यांना पत्रकार परिषदेत दाखवले। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत पोलीस ठाण्यात किती गुन्हे दाखल आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली। गोरेवर केसेसची संपूर्ण माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे। दहिवडी पोलीस स्टेशन, मिरज पोलीस स्टेशन, इस्लामपूर पोलीस स्टेशन, सातारा पोलीस स्टेशन, सातारा शहर पोलीस स्टेशन, साधारणतः 19 गुन्हे दाखवले। काय पालकमंत्री भेटला तुम्हाला, असे सांगत सुषमा अंबेकरांची टीका। मला दुसरा एपिसोड काढायला भाग पाडू नका, असं सुषमा अंधारे यांचा जयकुमार गोरे यांना इशारा दिला आहे। कोरोना काळात जयकुमार गोरेंच्या अनेक संस्थांमधून भ्रष्टाचार झाला, याचे पुरावे सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले। जयकुमार गोरे यांची मुंबई इथं शैक्षणिक संस्था आहे। माहीममध्ये मेडिकल कॉलेज आहे, त्यासाठी कोविड सेंटर आहे। मेडिकल कॉलेजमध्ये मोफत उपचार न करता अनेक रुग्णांकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे। शासकीय अनुदान देखील घेतलं। औषध आणि वैद्यकीय स्टाफ सरकारनं दिलं होतं, तरी देखील त्यांनी खासगी डॉक्टरांशी करार केला, बनावट बिलं सादर केली। 1 जानेवारी 2025 मध्ये एक व्यक्ती मेला। तोच व्यक्ती 10 फेब्रुवारी 2025 रोजी जिवंत आला। त्याच्या नावावर शासकीय अनुदान लाटले, शासनाकडून बिलं उचलली। एका माहिती अधिकारातून माहिती उघडकीस आली। याबाबत पोलीस ठाण्यात एक गुन्हा देखील दाखल झाला होता। घनश्याम सोनवणे PSI वडूज पोलीस स्टेशन याने जयकुमार गोरेंचं नाव केसमधून बाहेर काढलं आहे। त्यानं एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं पाहिजे। काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सन्मान्य संजय राऊतजी यांनी काही भूमिका मांडली। खरं तर या भूमिकेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं तसं काही मध्ये बोलायचं काही कारण नव्हतं, पण तरीही जयकुमार गोरेंनी कारण नसताना काही विधानं केली जी अत्यंत अप्रस्तुत होती, अव्यवहार्य होती आणि ती प्रासंगिक तर अजिबातच नव्हती। पण कदाचित आता सगळ्या भाजपमध्ये ट्रेंड आहे, नॉयझी गँगमध्ये भरती होण्यासाठी सगळे डेस्परेटली प्रयत्न करत आहेत। जो जितका वाह्यात बोलेल कदाचित फडणवीस त्याला तितक्या लवकर जवळ करतील, असा एक ट्रेंड आमदारांमध्ये चालू आहे। त्यामुळे प्रत्येक जण वाह्यात बोलण्याची स्पर्धा करत आहे। आमदारही वाह्यात बोलत आहेत, खासदारही वाह्यात बोलत आहेत, शब्दांचं चयन वाह्यातपणे करत आहेत। आणि मग हे जे चयन आहे जे अतिशय वाह्यात पद्धतीने चालतं, मग त्याच्यामध्ये गोरेंनी कारण नसताना बोलणं, त्यामुळे त्याला राऊत साहेबांनी जशास तसं उत्तर दिलं। आता राऊत साहेबांनी जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेला भाजपचे सगळे लोक म्हणाले हे काही बरोबर नाही राव, म्हणजे ही असभ्य भाषा आहे। पण आता आमची अडचण काय आहे माहितीये का, जैसा देश वैसा भेस। ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत बोललं पाहिजे। म्हणजे समजा आता जर मला कानडी येत नाही आणि काही जर पत्रकार कानडी भाषेतले असतील, मी कानडी भाषेचा आदर करणाऱ्यांपैकी आहे, पण मला कळत नाही तर ते कदाचित माझ्याशी मराठी भाषेत बोलतील।
एखाद्याला समजा इंग्रजीच कळते आणि त्याला अमुक कळत नाही, तर मी कदाचित त्याच्याशी इंग्रजी भाषेत बोलेल, अजून कुठल्या भाषेत बोलेल. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जी भाषा कळते त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न केला. आता मग पुन्हा काही जण म्हणतील, ताई तुम्ही भाषेचं समर्थन करताय का? नाही नाही, मी समर्थनाच्या वगैरे भानगडीत पडत नाही. त्यांना कोणती भाषा कळते, कारण त्यांच्या तोंडी तीच भाषा असते. आणि म्हणून मी आपल्याला जरा ती भाषा काय आहे ती सांगितली पाहिजे. एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्यासाठी खास मी ठरवून आणलाय. हे चालू नाहीये का? हा, ही भाषा आहे जयकुमार गोरेची. नाही, हा व्हिडिओ मी आपल्याला पर्सनली ग्रुपवर टाकेन, जो आपल्या प्रत्येकाला मिळेल. गोरेंच्या 2 मिनिटाच्या या क्लिप मध्ये किती शिव्या आहेत. त्यामुळे गोरेंची भाषा जर ही असेल तर त्याला त्या भाषेत उत्तर देणं अत्यंत स्वाभाविक आहे. ते उत्तर श्री संजय राऊत यांनी दिलेलं आहे. याच्यापेक्षा त्याच्यावर वेगळं काही बोलायची गरज नाही. पण संजय राऊत हे सगळं झाल्यानंतर आता गोरे कोण आहेत हे मी काल सांगितलं की मला गोरे कोण आहेत हे चांगलं माहित आहे. त्यामुळे गोरे कोण आहेत हे मी पुन्हा एकदा बैजवार सांगितलं पाहिजे. चारुशिला मोहिते यांचं प्रकरण महाराष्ट्राला माहित आहे. चारुशिला मोहिते नावाच्या महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले म्हणून या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांच्यावर पोलीस कंप्लेंट झाली. नंतर त्या पोलीस कंप्लेंटचं बरेच काही गोष्टी झाल्या. महाराष्ट्राला माहित आहे की मग त्या महिलेला एका खंडणीच्या प्रकरणामध्येच गुंतवण्याचाही प्रयत्न झाला. आता ती महिला त्यातनं बाहेर आहे. काल पुन्हा त्या बिचारीला खूप प्रेशराईज केलं जात होतं. काल जेव्हा मी त्याच्यावर बोलले त्यावेळेला पुन्हा एकदा तिला खूप प्रेशराईज करणारे कॉल येत होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये माध्यमांनी 1 कोटी रुपये आणि चारुशिला मोहिते यांना दाखवलं खरं, ते सगळीकडे दिसलं. पण ऑनरेबल कोर्टाची निरीक्षणं कदाचित माध्यमांनी नंतर दाखवली नाही. जे महत्वाचं निरीक्षण आहे की या कुठल्याही फ्रेममध्ये ती बाई पैशाला हात लावते, पैसे घेते किंवा पैसे मागताना दिसते असं कुठेही चित्र दिसत नाही. हा पहिलं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. एक दुसरं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यात कोर्टाने असं म्हटलंय की सगळं खरं, पण मुळात हे 1 कोटी रुपये गोरेंकडे आले कुठे? हे कोणाचे 1 कोटी रुपये आहेत जे अजून कोर्टातही जमा झाले नाहीत? जयकुमार गोरे याच्यावरती उत्तर देतील का की 1 कोटी रुपये नेमके तुमच्याकडे आले कसे? कुणाचे पैसे आहेत? कुठून आलेले पैसे आहेत? या पैशाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बरं, हे सगळं करताना याच सगळ्या प्रकरणामध्ये आता अजून एक प्रकरण त्यांच्यावर होतं. एका दलित माणसाची मृत व्यक्तीला जिवंत दाखवत त्याच्या खोट्या बनावट सह्या करत जागेचे सातबारा नावावर करून घेतला. त्यात जयकुमार गोरे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल आहे. गोरेंनी ते बोललं पाहिजे की तुमच्यावरच्या अॅट्रॉसिटीचं काय झालंय. बरं, हे अॅट्रॉसिटी तुम्ही म्हणाल मी खूप जुनं काढलंय का? नाही, मी अजिबात, आपण असलं काय जुना कार्यक्रमच करत नाही, माहितीये का. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.